हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा 5 किलोचा केक शेअर करणार आहे आणि पुन्हा एकदा रिपीट डिझाईन आपल्याला ऑर्डर आलेली आहे. व्हिडिओमध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे, किंमत, स्पॉन्ज कसा बनवायचा, पॅकिंग, वजन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केक बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे टीन जे आहे सर्वात मोठा जो आहे तो आहे 12 इंचाचा टीन. त्यानंतर मधला जो आहे तो आहे 8 इंचाचा टीन आणि सगळ्यात छोटा जो आहे तो आहे 6 इंचाचा टीन, पण टॉल टीन आहे. आता प्रत्येक टीनमध्ये आपण त्याच्या कॅपॅसिटीनुसार केक टाकणार आहोत किंवा बॅटर टाकणार आहोत. तर आता मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी नाही पण माझ्यासाठी मी इथे तुम्हाला सांगण्यासाठी स्केलचं मेजरमेंट बघत होते. तर आता आपल्याला सगळ्यात मोठ्या टीनमध्ये 2.5 किलोचा केक बनवायचा आहे. 2.5 किलोचा केक बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 5 कप प्रीमिक्स. 5 कप प्रीमिक्स म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारणतः 1 किलो हे प्रीमिक्स आहे. आणि आता याचं छान असं बॅटर मी बनवून घेणार आहे. बॅटर छान बनवलं की मग ते बॅटर जे आहे ते आपल्याला सगळ्यात मोठ्या टीनमध्ये ॲड करायचं आहे. ह्याची कॅपॅसिटी अजून थोडीशी आहे, पण पुढे जाऊन तुम्ही बघालच. त्याच्यात आपण आणखी थोडं बॅटर नंतर ॲड करणार आहोत. आता मधला टीन जो आहे त्यामध्ये आपल्याला बनवायचा आहे 1.5 किलोचा केक. 1.5 किलोचा केक बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 3 कप प्रीमिक्स. 3 कप प्रीमिक्स म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर 600 ग्रॅम हे प्रीमिक्स आहे. हळू करायचं आहे, माझ्याकडून कधी कधी फास्ट होतं. आता हे बॅटर थोडंसं मला जास्त वाटत होतं. आता मी काय मोजून घेत नाही, पण फक्त तुम्हाला अंदाज देते आणि मला माहिती आहे कशाला किती काय लागतं ते. थोडं बॅटर मला जास्त वाटत होतं म्हणून मी ते बॅटर यामध्ये घेतलं होतं, ॲड केलं मोठ्या टीनमध्ये. आणि सगळ्यात छोटा म्हणजे 6 इंचाचा जो टीन आहे त्यामध्ये आपल्याला बनवायचा 1 किलोचा केक. 1 किलोचा केक बनवण्यासाठी इथे मी 2 कप म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर 400 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे आणि याचाही छान बॅटर बनवायचं आहे आणि मग ते करायचं आहे आपल्याला 6 इंचाच्या टीनमध्ये ॲड. तीनही टीन छान टॅप करून घ्यायचेत आणि नंतर आपण बेक करून ठेवायचेत. OTGला मी साधारणतः 180 डिग्रीला साधारणतः पाऊण तास सगळे बेक करून घेतले आणि थंड करून मगच ते आयसिंगला घेतले. आता छान ह्या मोठ्या स्पॉन्जचे जे आहेत तर ते 3 लेअर आपल्याला बनवायचे आहेत. आता मोठे केक बनवताना थोडंसं अवघड जातं बऱ्याच जणांना. मला तर मोठेच केक फार आवडतात. छोट्या केकमध्ये खेळत बसण्यापेक्षा असं वाटतं रोज एक मोठी ऑर्डर असावी. पण ते आता आपल्या हातात नाही आहे. बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला तर ऑर्डरच येत नाही आहे, तुला कशी ऑर्डर येते गं आणि ऑर्डर येण्यासाठी काय करावं. आता कसं आहे माहिती आहे का, जेव्हा लॉकडाऊन होतं ना तर तेव्हा सर्वांनाच खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या. पण आता जसं लॉकडाऊन बंद झालं किंवा लॉकडाऊन ओपन झालं तर त्याच्यानंतर मग बेकऱ्या सगळ्या केक शॉप्स ओपन झाले आणि मग आपल्या होम बेकरला तोटा सहन करावा लागला. आणि तुमचं नाही तर माझ्याही बाबतीत तेच झालं होतं. मग मी नंतर काय केलं की डोकं चालवलं, म्हटलं आता आपल्याला केक शॉप ओपन करायची गरज आहे. घरून तर माझे केक जायचेच, पण जेव्हा लॉकडाऊन ओपन झाल्याच्या नंतर मग माझेही केक थोडेसे कमीच पडले होते. म्हणून मग मी हे डोकं चालवलं आणि आज सक्सेसफुली माझं केक शॉप सुरू आहे. 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत केक शॉपला आणि माझा सगळा प्रवास तुमच्यासमोर आहे. मी घरून अगदी 2020 पासून 19 पासून केक सेल करत होते. तर बघा या पद्धतीने हा मोठा 2.5 किलोचा केक आपण रेडी करून घेतोय. फिलिंगला मी वापरलेलं आहे मालाचं चॉकलेट सिरप. तुम्ही इथे फिलिंगला चोको चिप्स किंवा किसलेलं चॉकलेट किंवा गनाश हेही यूज करू शकता. आणि जर ब्लॅक फॉरेस्ट मध्ये जर तुम्हाला क्रश आवडत असेल, स्ट्रॉबेरी क्रश बऱ्याचदा यूज करतात, तर तेही तुम्ही इथे यूज करू शकता. सोकिंग करून घ्यायचे. सोकिंग केल्यामुळे आपला केक जो आहे तो खाताना छान सॉफ्ट लागतो, मॉइस्ट लागतो, कुठेही ड्राय लागत नाही. केकची फिनिशिंग छान करून घ्यायची आहे. आता कसं असतं, आपला पूर्ण केक जो आहे ना, केकचा लुक जो आहे तो फक्त फिनिशिंगवरती डिपेंड असतो. आपण फिनिशिंग कशी करतोय त्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. आता पहिला झाला आपला 2.5 किलोचा आणि त्यानंतर आता आपण पुन्हा एकदा दुसरा म्हणजे जो 1.5 किलोचा केक आहे तो करून घेणार आहे. सेम पद्धतीनेच आपण ह्याचंसुद्धा आयसिंग करायचं आहे. तीनही केक आयसिंग करून मी साधारणतः 3 ते 4 तास डीप फ्रीजमध्ये सेट केले होते. जर तुमची प्री बुक्ड ऑर्डर असेल तर तुम्ही इथपर्यंतची किंवा म्हणजे
आयसिंगची जी प्रोसेस आहे किंवा क्रमकोटपर्यंतची ती आदल्या दिवशी करून ठेवली तरीही काहीही हरकत नाही. आता व्हिडिओ थोडा मोठा होईल हा, पण व्हिडिओमध्ये मी सगळं मेन्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. पॅकिंगसुद्धा दाखवलेली आहे शेवटी जाऊन. त्याच्यानंतर वजन मी प्रत्येक केकचं वेगवेगळं दाखवलं आहे. आता माझ्याकडे मोठं वेइंग स्केल नाही, त्याच्यामुळे मी प्रत्येक केकचं वेगवेगळं वजन दाखवलं आहे. तुम्हाला लगेचच ते लक्षात येऊन जाईल. तिसरी आणि शेवटची लेअर ठेवून घेतलेली आहे, तिलासुद्धा सोक केलेलं आहे. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा क्रीमने छान क्रमकोट करून घ्यायचे. मोठे केक बनवायला मला तर फार आवडतात आणि माझा एकदम हात बसून गेलेला आहे. म्हणजे मी स्वतःचं कौतुक नाही करत, पण सांगते की मला खूप सिंपल आणि इझी वाटतं. फक्त व्यवस्थितपणे तुम्ही सेट वगैरे करून घेतले की मग खाली बसण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाहीत. केक मला डिलिव्हर करायचा होता थोडासा लांब. ह्या केकची ऑर्डर कशी आली ते सगळ्यात अगोदर सांगते. माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे माझी क्लासमेट आहे अगदी पहिलीपासूनची. तर ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. 10th होती ती माझ्यासोबत. फक्त तिचं लग्न थोडंसं लवकर झालं, 9thमध्येच तिचं लग्न झालं होतं. त्याच्यामुळे मग थोडासा मध्ये संपर्क तुटला होता. पण नंतर पुन्हा जेव्हा आम्ही 10thचा आमचा ग्रुप बनवला तर तेव्हा नंतर तिला ॲडसुद्धा केलेलं होतं. मग त्याच्या ह्याने आमचे कॉन्टॅक्ट नंबर एकमेकांकडे होतेच. आणि तिने आता जस्ट आपण 10 किलोचे केक बनवले, ते मी स्टेटसला ठेवले आणि ते तिने बघितले, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि मग नंतर मला कॉल केला की मला असा असा केक हवा आहे, तर मला तुझ्याकडूनच घ्यायचं आहे आणि डिझाईन मी तुला सेंड करते. तर मला असं वाटलं की वेगळी कुठली डिझाईन ही आता सजेस्ट करते की काय. म्हणजे मला असं काही वाटलं नाही, पण मला असं वाटलं वेगळा असेल कुठला. पण तिने माझाच केक म्हणजे मला बोलली त्या केकबद्दल की असं असं आहे आणि मला सेम तसाच केक हवा आहे आणि आजीचा बड्डे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजीच्या बड्डेसाठी मी हा केक इतका सुंदर बनवून देते. म्हणजे इतका छान बनवला आहे तो. आजीचा बड्डे आहे की तुम्हाला वाटेल कुठे वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे की कुठे मोठ्या माणसांचा बड्डे, अजिबात नाही. छोट्या मुलांचा नाही, तर आजीसाठी हा केक ह्या नातवांनी माझ्याकडनं बनवला. तर तुमचा विश्वास बसणार नाही की आजीसाठी हा केक आहे, म्हणून मी मुद्दाम इथं मेन्शन केलेला आहे. तर आता सगळ्यात मोठा जो केक आहे तो 3-4 तास छान डीप फ्रीजमध्ये सेट झाला होता आणि आता मी करणार आहे त्याचं फायनल आयसिंग. टीन जे आहे ते मी साईडला मुद्दामून ठेवलेत, म्हणजे जेणेकरून केक बघता बघता तुम्ही टीनच्या साईजसुद्धा बघू शकाल किंवा आपल्याकडे असा टीन आहे का, किंवा तुम्ही जर उद्या शॉपमध्ये गेले तर स्क्रीनशॉट काढूनसुद्धा तुम्ही असे टीन दाखवू शकता. म्हणून मी खरं तर ही मुद्दाम टीन इथे ठेवले तुमच्यासाठी. तर आता तीनही केकचं छान फिनिशिंग मी करून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे फिनिशिंग आहे ते एकदम छान करायचं आहे. मला फिनिशिंग छान करायला खूप आवडतं आणि सगळ्यात केकचा लूक जो आहे ना, तर तो फिनिशिंगवरतीच डिपेंड आहे. तर अशा पद्धतीने ही ऑर्डर मला आली, माझ्या मैत्रिणीकडून आली आणि ती माझी क्लासमेटच आहे. फक्त तिची एवढी एक अट होती की तुला स्वतःला हा केक डिलिव्हर करायचा आहे. मग मी आहोंची परमिशन घेतली आणि हा केक डिलिव्हर करण्यासाठी रेडी झाले. कारण 15 किलोमीटर जायचं म्हणजे हा मी केक 2 व्हीलरवर सुद्धा नेऊ शकत नाही. कारण रोड आपल्याकडचे माहिती आहे कसे असतात आणि रोड जरी हायवे असला तरी स्पीड ब्रेकर असतात, रोडलाही खड्डे असतात हायवे असला तरी. त्याच्यामुळे हा केक मी 4 व्हीलरमधून छानपणे डिलिव्हर केला. शेवटी जाऊन तुम्हाला सगळ्या क्लिप्ससुद्धा ॲड केलेल्या आहेत आणि मी कशी गेले काय, तर हेही आपल्या व्लॉग चॅनलवरती व्लॉग येईलच, तर तुम्ही तिकडे जाऊनसुद्धा नक्की बघा. SD फॅमिली हा माझा व्लॉग चॅनल आहे आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इंस्टाग्रामवरती सुद्धा खूप छान छान सध्या अपडेट आहे. मी छान छान रील टाकत असते. छान छान नाही म्हणणार, मी जे करते तेच मी टाकत असते. तर बघा या पद्धतीने ह्या सेकंड लेअरची सुद्धा मी फिनिशिंग केली आहे. फिनिशिंग तुम्ही बघू शकता. मला फिनिशिंगमध्ये मी बिलकुल कॉम्प्रोमाइज करत नाही. मला स्वतःलाच फिनिशिंग खूप छान लागते, आवडते. तर आता बघा जे मोठं स्क्रेपर आहे ना, तर त्यानेच मी थोडंसं वेगळं झिगझॅग टाईपचं वापरलेलं आहे. आणि आता तिसऱ्या लेअरची मी इथे फिनिशिंग करून घेते आहे. आता पहिला जो आहे आपला तो झाला आहे साधारणतः 2.5 किलोचा. दुसरा जो आहे तो साधारणतः 1.5 किलोचा आणि तिसरा आहे तो साधारणतः 1 किलोचा. म्हणजे 2.5 आणि 1.5 झाले 4 आणि 1 5, असे 5 किलोचे केक आपला पूर्ण रेडी झाला आहे. पूर्ण मोठा केक जो आहे तो मी एकटा म्हणजे पूर्ण एकटा केक वेट करू शकत नाही, कारण इतका मोठा
स्केल म्हणजे वेइंग स्केलची 10 kgची कॅपॅसिटी आहे, पण तो त्याला पेलवणार नाही, म्हणून मग मी सेपरेट ह्याची सेपरेट करून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता ह्याचीसुद्धा फिनिशिंग मी छान केली आहे आणि मुद्दामून पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवला आहे. या पद्धतीने तुम्ही 2, 3, 4, 5 अगदी 10 किलोपर्यंत केक करू शकता. मी पूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता. मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की ताई पॅकिंग पण दाखव, पण मी मागच्या ज्या 10 किलोचे केक केले त्याचं पॅकिंग शूट केलं नव्हतं, म्हणून लकीली तुमच्या नशिबाने आणि माझ्याही नशिबाने ही ऑर्डर आपल्याला मिळाली. आता हा सगळ्यात महत्त्वाचा हा जो केक आहे, तर बघू शकता हा जवळपास झालेला आहे 1200 ग्रॅम. मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हालाही कळेल. 1200 ग्रॅम हा केक झालेला आहे. जो मधला आहे तो झालेला आहे 1400 ग्रॅम, कारण ह्याचं बॅटर आपण मोठ्या टीनमध्ये थोडंसं ॲड केलं होतं. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. आणि हा झाला आहे 2700 ग्रॅम, 2.5 किलोपेक्षा जास्त, कारण यामध्ये आपण थोडं बॅटर ॲड केलेलं आहे. तर पूर्ण केक टोटल आपला 5 किलोचा आहे. आता तुम्हीच वेटचं जे आहे ते कॅल्क्युलेशन करा, तुमच्याच लक्षात येईल. आता आपण केक जे आहे ते सेट झाल्याच्या नंतर एकमेकांवरती अरेंज करायचं आहे. आणि केकचं जे शूट आहे ना आत्ताचं, तर हे माझ्या ताई येतात माझ्याकडे माझ्या हेल्पसाठी, तर त्यांनी केलेलं आहे. त्यांची छोटी मुलगी होती, अगोदर मी तिला सांगितलं, पण त्यांनी स्वतःही नंतर कॅमेरा घेऊन केलं. तर असो कसं होतं, सगळ्यांचीच हेल्प आपल्याला लागते. आणि नेमकं वरद त्यावेळी घरी अवेलेबल नव्हता, म्हणून नाहीतर वरदही शूट घेत असतो. आणि अशा मोठ्या केकचं शूट घ्यायला हातानेच घ्यावं लागतं. हे ट्रायपॉडमध्ये किंवा कॅमेरामध्ये सुद्धा बसत नाहीत, आपल्या ॲडजस्टनुसार घ्यावं लागतं. उचलून अलगद केक मी ठेवून दिलेले आहेत आणि 5 नंबरचं नोझल घेऊन त्याला बॉर्डर तयार करून घेतलेली आहे. बॉर्डर केल्याच्या नंतर केकचा लूक आणखी छान दिसायला लागतो. तर आता या पद्धतीचे केक्स मी अगदी इझी बनवू शकते, 3, 4, 5 किलोचे. तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्हीही बनवावं असं मला खूप वाटतं, म्हणून इतके डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते. बऱ्याच ताई म्हणतात की ताई तू खूप डिटेल व्हिडिओ शेअर करते. माझी ती सवय आहे, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. तर असो, पूर्ण केकला मी बॉर्डरसुद्धा तयार केलेली आहे आणि आता नंतर घेणार आहे डॉवेल्स लावून. एकच मी लावलेलं आहे आणि हे डॉवेल्स लावल्यामुळे आपला केक नेताना कुठेच इकडे तिकडे सरकत नाही. हे डॉवेल्स मी मागवले होते. आता केकचं डेकोरेशनची वेळ आलेली आहे आणि डेकोरेशनसाठी मी फॉग बॉल वापरणार आहे. त्याच्यानंतर काही सेंटेड फ्लावर्स आहेत, तुम्ही केकच्या मागे बघू शकाल. तर अशा पद्धतीचे बॉक्स मी मागवलेले आहे. कसे आहेत हे मी व्लॉग चॅनलमध्ये टाकलेलं आहे, तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघा. व्लॉग चॅनल SD फॅमिली हा माझा व्लॉग चॅनल आहे. तर या पद्धतीने फ्लावर्स जे येतात तर ते मी लावलेले आहेत. आणि त्यानंतर काही फॉग बॉल लावलेले आहेत, काही हार्ट्स लावलेले आहेत. या पद्धतीने फिनिशिंग केलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे. आता डेकोरेशनचं पूर्ण आपल्यावर डिपेंड आहे, आपण कसं करतो, काय करतो. आता बघू शकता असे काही हार्टसुद्धा लावलेले आहेत आणि मी तर खुश झाले केक बघून. आजीही 100% होणार. तुम्ही झालात का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आता पॅकिंग बघूयात. पॅकिंगसाठी मी घेतलेले आहेत 14 इंचाचा बोर्ड, म्हटल्यावर 14 इंचाचे 2 बॉक्स त्याला बनवून घेतलं आणि समोरासमोर एकमेकांच्यामध्ये ठेवून घेतलं. त्याच्यानंतर केकसुद्धा त्यामध्ये मी ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्हीही साईडचे जे फ्लॅप्स आहेत तर ते असे घ्यायचे आहेत. कुठेही केकला धक्का लागत नाही, घाबरायचं बिलकुल कारण नाही. आणि मलासुद्धा एकटीला हा केक पॅक करता येईना, तर आहो मला हेल्प करत होते, कारण केक आम्हाला घेऊन जायचा होता. आणि पुढे जाऊन मी हॉलवरच्यासुद्धा 1-2 क्लिप्स छोट्या छोट्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. आहो ही मला सांगत होते की इकडनं तू स्टेपल कर, इकडनं सेलोटेप लाव, आणि तेही मला करू लागत होते, कारण आम्ही दोघे घेऊन जाणार होतो. मी वरदला पाठवलं नाही, कारण म्हटलं वरदला इतका केक झेपायचा नाही किंवा व्यवस्थित पकडून तो बसणार नाही, म्हणून मी स्वतः घेऊन गेले होते. आणि दोन्हीही साईडने या पद्धतीचे पेजेस आपण लावून घेणार आहोत. आणि बघा केक तुमच्यासमोर आणि माझी बडबड ऐकता ऐकता रेडीसुद्धा झालेला आहे. होप यू गाईज केक तुम्ही पूर्ण पाहिला असेल. आता बोलूयात थोडंसं केकच्या रेटविषयी. 600 रुपये kg प्रमाणे 3000 आणि डेकोरेशनचे 200 रुपये एक्स्ट्रा.
असे मी 3200 रुपये केकचे घेतलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा मला दिलेले आहेत. फक्त डिलिव्हर मी स्वतः केला कारण माझी फ्रेंड आहे या नात्याने, नाहीतर मी डिलिव्हरी चार्जेससुद्धा एक्स्ट्रा घेतला असता. तर असो, या पद्धतीचा केक रेडी झाला आहे. तुम्हालाही हा केक नक्की आवडेल. किती परफेक्ट आणि किती व्यवस्थित झालेला आहे तुम्हीच बघा. कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि केक जर आवडला तर एक पिंक कलरचा हार्टसुद्धा द्यायला विसरू नका. हॉलवरच्या थोड्याशा क्लिप्स मी तुम्हाला दाखवते. तर हॉलवरती घेऊन गेल्याच्या नंतर लहान लहान जी मुलं आहेत ना, तर ती अगदी साईडलाच होती. लहान मुलांना तर फार आवडतं. मी रीलसाठी थोडंसं शूट घ्यायला लावलं होतं एका मुलीला आणि तिने माझं हे शूट घेतलं होतं. अहो, आतमध्ये आले नव्हते कारण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे ते बाहेरच थांबलेले आणि मी केक आतमध्ये घेऊन गेले. त्यांना व्यवस्थित टेबलवरती काढून खोलून दिला आणि जेव्हा केक खोलला तो एकदम परफेक्ट व्यवस्थित त्यांच्यापर्यंत गेला, तेव्हा मला कुठे सुकून मिळाला आणि या पद्धतीचा केक झालेला आहे. तुम्हालाही नक्की आवडेल. मीही पूर्ण डिटेल नॉलेज देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. वजन, किंमत, पॅकिंग आणि टीन साईज सगळं मेन्शन केलेलं आहे. क्रीम म्हणाल तर पूर्ण 1.5 क्रीम मला इथे लागलेली आहे. होप यू गाईज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये.